मला सर्व शेतकऱ्यांना सांगायचे, आपल्या हक्कासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल। काही शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की जेव्हा बिबट्याचं प्रकरण मोठ्या प्रमाणात या भागात वाढलं होतं तेव्हा पोलिसांनी आमच्यावर विविध प्रकारच्या कारवाई केल्या। मला पोलिसांना सांगायचं सर्व पण जोपर्यंत पण हे बघा विषय एवढाच आहे की सरकार म्हणते अल निनो येते, पाऊस कमी होणार आहे। मला तुम्हाला विचारायचं, पाऊस कमी झाला तर शेतामध्ये काय पिकणार का? जर काय पिकणार नसेल तर जो भाव जो माल आपल्या हातामध्ये आहे त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे? व्यवहार झाले अशी चर्चा आहे। आणि मग आमच्या शेतकऱ्याला कष्टाली पिकवलेल्या कांद्याला 10 रुपये अतिरिक्त मागितले तर काय चुकतंय? काय चुकतंय का? मग आपल्याला किती रुपये पाहिजे? रेट 30 रुपये। आपल्याला रेट पाहिजे 30। 2023 ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी इलेक्शनच्या आधी जो भाव डिक्लेअर झाला तेवढा तरी कमीत कमी इलेक्शन नंतर आपल्याला मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे? आणि मग अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदा दिलाय त्यांना किती रुपये अनुदान मिळालं पाहिजे? 15 रुपये। 10 ते 15 रुपये अनुदान मिळालं पाहिजे। 18 तारखेला आणि 26 तारखेला भाव होता, आज वाढला का नाही वाढला? शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, नाशिक मध्ये मोठं आंदोलन केलं, त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याला झाला का नाही झाला? त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या हक्कासाठी आपल्याला जर लढायची वेळ आली आणि सरकार जर आपलं ऐकत नसेल तर सरकारला आपल्याला गुडघ्यावर आणावं लागेल। आणि त्यासाठी जी कुठली नाही काही असू आपल्या हक्कासाठी आपल्या सिस्टमच्या विरोधात हा लढा लढायचा आहे। आणि आता हा जो हायवे त्या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्याच्या वतीने त्या ठिकाणी अडवायचा आहे। आता याच्यात कोण असे आहेत ते घाबरतील रस्त्यावर जायला? त्यांनी हात वर करा। इथं कोण असे स्वतःच्या इथं कोण असे